36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिक्षण विभाग अमरावती यांच्या वतीने अमरावती शिवाजीनगर येथील मातोश्री विमलताई देशमुख सभागृहामध्ये जिल्हास्तरीय 2023-24 आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रे होत्या. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 शिक्षकांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील कामिदा गावातील शिक्षक सुनील भुराजी जाणेसर यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता. सुनील जाणेसर यांना त्यांच्या पत्नीसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा मॅडम यांनी आदर्श शिक्षक म्हणून सत्कार केला. ते कामिदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या 7 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक सुनील जाणेसर यांना त्यांच्या समर्पण आणि अध्यापनाची आवड यासाठी ओळखले जातात. त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप मोठा वाटा आहे. ते गावातील अपंग आणि वयस्कर व्यक्तींना दरवर्षी कपडे वाटप करतात. विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मुलांसारखे वागवतात. ते स्वतः गावामध्ये तंबाखूमुक्त अभियान राबवतात आणि आरोग्य व स्वच्छतेविषयी नेहमीच सांगतात. गावाचा विकास कशा प्रकारे करू शकतो यासाठी ते गावातील जनतेला मोलाचे मार्गदर्शन करतात. गावातील लोकांना खूप मदत करतात. मेळघाटातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे समाज आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. पुरस्कार वितरण सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, वित्त अधिकारी अश्विनी मारणे, प्राचार्य मिलिंद कुबडे, डेप्युटी CEO डॉक्टर कैलाश घोडके, शिक्षण अधिकारी प्राथमिक बुद्धभूषण जी सोनवणे, शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रियाताई श्री देशमुख, निखिलजी मानकर, शिक्षण अधिकारी योजना, गट शिक्षण अधिकारी रामेश्वर माळवे, गट शिक्षण अधिकारी संदीपजी बोडके तसेच इतर शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांची या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती होती. सर्वांना नमस्कार. उपस्थित मंचाशील मान्यवरगण, उपस्थित सत्कार मूर्ती, तुम्ही सगळ्यांना आज टीचर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उपस्थित त्यांच्या फॅमिली मेंबर्स, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. मला वाटते तुमचं जेव्हापर्यंत त्यांना सपोर्ट नसतात तर त्यांनी आज जे हासिल केलेले आहे ते साध्य झालं नव्हतं. मी नेहमी आता जेव्हा देशमुख मॅडमने सांगितले की आमची खूप इच्छा होती की आम्हाला पण IAS व्हायचं होतं पण झालं नाही, मी त्यांना सांगायचे इच्छितो की त्यांच्यासारखं टीचर्स होते ज्यांनी माझ्यामध्ये जे गुण होता ते ओळखले. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यात टाकले की तुला कलेक्टर व्हायचे. तेव्हा मला माहिती पण नव्हतं की कलेक्टरचा अर्थ काय आहे, पण माझे टीचरने सांगितले की तुला कलेक्टर व्हायचे तर मला व्हायचे. ते माझ्या डोक्यात टाकायचे जे मूळ माणूस आहे ते माझी शिक्षिका आहेत. आणि त्याच्यानंतर आज मला इथे उभी पण केलेली ते माझे शिक्षिका आहेत. माझे आईबाबांनी फक्त मला जीवनदान दिलेले आहे, जगवलेले आहे. त्यांचं काम होतं की घरामध्ये जेवण कसं यायचे, घर कसं चालवायचे, ते त्यांचा मूळ उद्देश होता. पण माझ्यामध्ये जे गुण आहेत की मला कसं वाढवायचे जे आहेत, माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला मी आज एक स्टेटस ठेवलेलं आहे की माय पेरेंट्स गिव्ह बर्थ टू मी बट द पर्सन हू इन्स्टिल्ड कॉन्फिडन्स, ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी विदिन मी इज माय टीचर्स. माझ्या शिक्षकांनी माझ्यामध्ये जे आज गुण आहेत ते घडवून दिलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आज तुमच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळ्यांच्या मिरर आहेत की आज तुम्ही सगळ्यांची जी इच्छा आहे की मी पण IAS व्हायला पाहिजे. तुम्ही नाही झालं, तुमचं जरी एकच जे आपण म्हणतो स्टुडंट जरी झाला IAS, तुमच्यासाठी किती गौरवच्या बाबी आहेत. आजपर्यंत आज आमची शाळामध्ये टीचर्स डे साजरा होत आहे. तर आमच्या शाळामधून मला एक मेसेज आला होता फक्त की टीचर्स डेसाठी तुमचा एक छोटासा मेसेज पाठवा. आणि ते मेसेज पाठवताना मला आठवण आली की इतका वर्ष झालं टीचर्स डे म्हणजे खूप मोठा सेलिब्रेशन. टीचर्सना खुश करायसाठी कितका सगळे प्रोग्राम करायचे. आज गर्दी कमी आहे ह्याचा अर्थ जे आहे की शाळामध्ये इतका प्रोग्राम असते की टीचर्सना ते खूप आवडतं. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी नितीन वरखडे, चिखलदरा.